ही बघा आपल्या कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणारा हा कामतवाडी गाव. या कामतवाड्याची वरती डोंगर भागात राहणारी लोकसंख्या आहे. त्याची आज ही परिस्थिती अशी आहे का येणं जाणं रस्ता बराचसा तुटलेला आहे. माणसाच्या जीवाचे बेदाब असल्यामुळं रस्ता आज काहीतरी कुणीतरी येऊन बघा आणि या रस्त्याची परिस्थिती बघून जा. आज बघून घ्या हा रस्ता कसा आहे, काय परिस्थिती रस्त्याची आहे ती. आज मोठमोठे या रस्त्याला खड्डे पडलेत. आज गेले अनेक वर्षापासून ही परिस्थिती हीच आहे. हा पहा रस्ता, काय परिस्थिती रस्त्याची आहे ती. खरंच वळासारखा रस्ता झालाय, नदीसारखा रस्ता झालेला आहे. आज बघून घ्या रस्त्याची काय परिस्थिती आहे ती. आज अनेक वर्षे या रस्त्याला आम्ही पाय रस्त्याने चालतो. कुठलीच गाडी जात नाही, कुठलीच काय जात नाही. आज एवढा रस्ता परिस्थितीत आहे की असं वाटतंय का हा रस्ता कधी होईल. परंतु आज गेले बरेचशी वर्षे अजून रस्ता झालेला नाही. आज वरती डोंगर भागात आम्ही 250 ते 300 लोकसंख्या राहतो. परत करून त्या प्रकारे आज या रस्त्याला आजारी माणूस पडला तर खांद्यावर आणायला लागतंय, झोळी बांधून आणायला लागतंय. तर एवढा सरकारला आमचा हे आहे की हा रस्ता वरून मंजूर करून आणा आणि आमचा रस्ता करा. आज खरंच बरीचशी अवस्था ह्या रस्त्याची आहे. आज 40-50 आम्ही घरांची वस्ती वरती डोंगर भागात आहे. आज लहान मुलं आजारी पडला तर तो झोळी बांधून आणायला लागते. तिकडे डिलेवरी बाय असली तर तिला पण झोळी बांधून आणायला लागते. उद्या रस्त्यात अपघात होईल ना होईल ते एखादा जीवावर बेतावं लागतंय. आज वरती रोजंदारी नसल्यामुळे आम्हाला खालून येऊन जाऊन रस्त्याला पायी चालत या जावं लागतंय. बघून घ्या आमच्या रस्त्याची काय परिस्थिती आहे ती.
बराच झाला सोडून दे आता पाठ आहे. हा,